VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतन्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याची खात्री करून घ्या आणि माझे आधीचे पार्ट्स देखील ऐकून घ्या. सुरुवात करते गुंतन्या आतुर फिरुनी भाग 26. तो बाजूला होऊन शर्ट काढू लागणार तर त्याच्या आज घातलेल्या व्हाईट शर्टच्या उजव्या बाहीवर पिंक लिपस्टिकच्या ओठांचा ठसा उमटलेला तिला नेमकाच दिसला आणि तिला पायाखालची जमीन सरकते की काय असंच वाटलं. केतन वेट, ती जरा मोठ्याने त्याला हाक मारत म्हणाली. काय झालं, एवढं मोठ्याने का ओरडत आहेस? हे काय आहे केतन? तिने एकदम समोर जात त्याच्या बाहीला हात लावत ध्यानात आणून दिलं तेव्हा कुठं त्याचं लक्ष त्याकडे गेलं. तिच्या प्रश्नार्थक डोळ्यात पाहताना तोही विचारात पडला की हे शर्टवर कधी आणि कसं आलं. याला काय म्हणायचं केतन? म्हणजे याचा अर्थ आता मी नेमका काय घ्यायचा? ती रडवेली होऊन म्हणाली. परीच्या चेहऱ्यावर आता दुःखाचे भाव उमटले होते. अगं काय बोलत आहेस पर्णी? अगं तसं काही नाहीये यार, तुझी शपथ, म्हणत केतन मात्र आठवत होता आणि त्याला आठवलं. अरे हो, अगं आम्ही सेम कॅब मधून आलो तेव्हा तिची झोप लागलेली, ती चुकून आलेली माझ्या खांद्यावर. आय स्वेअर तेव्हाच असं लागलं असेल. हो, पण तुमच्याच खांद्याचा आधार का घ्यावा तिने? तिला कळत नाही का समोरचा माणूस मॅरिड आहे, त्याच्यापासून दूर राहावं. एवढे मॅनर्स तर कोणत्याही मुलीत असतात केतन. केतन खरं सांगा, माझी शपथ घेऊन सांगा केतन की हे असंच झालंय. तुम्हाला माझी शपथ आहे हा केतन? ती त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून रडवेली होत विचारू लागलेली. तसा एक हात तसाच तिच्या डोक्यावर ठेवून दुसरा हात तिच्या गालावर अलवार ठेवत तो तिला म्हणाला. अगं हो डिअर, तुझी शपथ पर्णी, मी आता जे काही सांगतोय त्यातला शब्द ना शब्द खरा आहे यार. आय स्वेअर मी तुझ्याशिवाय असा तिचा विचार नाही करत. बिलीव्ह मी यार, असा मी विचारही नाही करू शकत. तो खरंच तिची शपथ घेत आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता आणि तिला त्या क्षणाला ते डोळे खोटे बोलत आहेत असं तर बिलकुलच वाटत नव्हतं. आणि त्याच्या डोळ्यात पाहत ती एकदम रडतच त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्या मिठीत शिरली. तुम्ही फक्त माझे आहात हा केतन, मी सांगून ठेवते. मला असं काही झालंय असं कुठूनही कळालं ना तर मला अजिबात चालणार नाहीये. मग मात्र मी कधीच माफ करणार नाही, लक्षात ठेवाल. अगं हो पर्णिका, ऑफकोर्स यार, मला माहिती आहे असं कधीच होणार नाही डिअर, आय प्रॉमिस यू, म्हणत त्याने तिला आणखी जवळ ओढलं आणि तो तिला शांत करण्यासाठी तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. ती थोडी भावूक झालेली आणि ह्या काही दिवसात तिचं इतकं बदलणं आणि वारंवार तिचं प्रेम कबूल करणं याने तो भारावून जात होता. किती पॅनिक होत होती ती छोट्या छोट्या गोष्टींनीही. त्याच्या नजरेतून सुटणारं नव्हतं हे, अन अर्थात ही छोटी गोष्ट नव्हती सुद्धा. अन तिला ते पाहून असुरक्षित वाटणं साहजिक होतं एवढंही त्याला कळत होतं. हे पर्णिका, माझं जरा ऐकशील का? तू प्लीज असा डोक्यात संशय घालून घेऊ नकोस, कारण एकदा का संशय मनात शिरला की मग तुझं मन वाटेल ते विचार करेल आणि मी काहीही सांगितलं तरी ते तुला पटणार नाही. शिवाय तुला तर त्याचा त्रास होईलच आणि मलाही होईल. प्लीज शांत होतेस का आता? मी फक्त तुझाच आहे पर्णिका, विश्वास ठेव. तिने तशीच त्याच्या छातीवर मान घुसळली आणि एवढ्यात त्या क्षणाला तिने आज दिवसभरात एकही फोन केला नाही हे आठवून थोडा नाराज होत बाजूला होत तिला म्हणाला. आणि काय ग, मी एवढा रागावून नाश्ता न करता गेलो तरीही एकदा सुद्धा फोन केला नाहीस? हे प्रेम आहे ना? मी किती वाट पाहत होतो माहितीये का तुझ्या फोनची? माझं लक्षही लागत नव्हतं आज सेमिनारमध्ये. मी केला होता फोन केतन तुम्हाला, पण तो नॉट रिचेबल लागलेला. कसं शक्य आहे? मी तर पूर्ण वेळ रेंज मध्ये होतो पर्णिका. ते मला माहित नाही का नॉट रिचेबल लागला, पण मी केलेला कॉल केतन, ती बारीक तोंड करत म्हणाली. म्हणजे नेमका कधी कॉल केलेलास तू? 2च्या दरम्यान असेल.
ती आठवून म्हणाली. 2च्या दरम्यान तर मी जेवायला गेलो होतो. हो, कदाचित लिफ्टमध्ये असेल, त्यामुळे असेल तर माहीत नाही, पण त्याशिवाय तर मी नेटवर्क एरियामध्येच होतो. पर्णी, भैया, वहिनी, अरे येताय ना खाली जेवायला, आई वाट पाहते म्हणत कृतीचा आवाज आला. तसे दोघंही बाजूला झाले. हो येतोय पर्णी, मी पटकन फ्रेश होतो. हो, मीही जाते खाली, तुम्ही या पटकनावरून, ती त्याला म्हणाली. तोही फ्रेश व्हायला गेला आणि पर्णी खाली जायला निघाली. आता सध्या ते जे काही सांगत आहे त्यावर मला विश्वास ठेवावाच लागेल. कितीही झालं तरी त्यांना दुखावून मी तिला विजयी नाही करणार. बस आता माझा कोर्स सुरू होऊ दे, मग बघते मी तिला. आत्ता सध्या घरातून बाहेर पडता येत नाहीये मला, माझीच मजबुरी आहे. एवढे गणपती उत्सव होऊ दे, मग नाही तुझा बाजार उठवला तर माझं नाव पर्णी नाही. मनाशीच म्हणत ती खाली आली. आलीस पर्णी? काय ग, आता बरं आहे का? हो आई, मी ठीक आहे. काय ग, नेमकं काय झालेलं मगाशी? का केतनची आठवण येत होती? आईंनी विचारलं. अहो असं काही नाही, मी गरम करून आणते जेवण त्यांच्यासाठी. ती पटकन किचनमध्ये निघून जायला पाहणार तर आईने तिचा हात पकडत तिला थांबवलं आणि तिला तिथंच खुर्चीवर बसवत त्याही तिच्या शेजारी बसल्या. अगं आता बस, कृती आणेन गरम करून जेवण. कृती, जेवण गरम करून आण ग तेवढं. हो आई म्हणत तीही भाजीचं गरम करायला घेऊन गेली. पर्णी, मला सांगत जा अगं, तुला काहीही वाटत असेल तर. असं त्रास करून घेत जाऊ नकोस बरं. अहो असं काहीच नाही आई. काय नाही कसं, तुमच्या दोघात काही बिनसलं होतं असं वाटतंय आता मला. आता सगळं ठीक आहे? हो, तिनं खाली पाहत मान हलवत सांगितलं आणि एवढ्यात केतन वरून खाली आलाच. केतन, उद्या संडे म्हटल्यावर सुट्टी असेल नाही? हो आई. मग आता उद्या तिला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, तिला घेऊन शॉपिंगसाठी नेशील. आणि हो, कृतीलाही ने सोबत, परीला तेवढीच मदत होईल. हो आई, तो म्हणाला. तुम्ही जेवा, मी बघते आतलं म्हणत आई उठली. अहो आई, मी करते माझं झाल्यावर, तुम्ही बसा ना. अगं ठीक आहे, होऊ दे तुमचं सावकाश, कृती आहे माझ्या मदतीला म्हणत आई आतमध्ये निघून गेली. काहीच वेळात कृती भाजीचं घेऊन आली आणि पर्णीने दोघांना वाढून घेतलं. जेवण वगैरे झाल्यावर आटोपून पर्णी वर झोपायला बेडरूम मध्ये आली. केतन तिचीच वाट पाहत होता. पर्णी, आलीस? ऐक ना, मला घालून दाखव ना ड्रेस आत्ता. आत्ता? अहो किती वाजलेत पाहिलं का? मग असू दे ना, तसंही उद्या सुट्टीच आहे. प्लीज घाल ना, मला पाहायचंय तुला त्यामध्ये. बरं, मी ट्राय करते, आलेच म्हणत ती तो ड्रेस घेऊन बाथरूम मध्ये आली. आता तो बसेल याची खात्री तिला काही वाटत नव्हती. तिने फक्त त्याच्या समजुतीसाठी ट्राय करायला घेतला होता, पण तो तिला खांद्यातून खाली जातच नव्हता. आणि हे असं होतंय पाहून तिला आता मात्र कियाराचा प्रचंड राग येत होता. नाही म्हटलं तरी पर्णीलाही वाईट वाटलेलंच याचं, आणि ते हर्ट तिच्या चेहऱ्यावरही दिसत होतं. डोळे आपोआपच भरल्यासारखे झालेले. तिने ते अलगद बोटाने टिपले आणि तिने तिची नजर आतच बेसिनवर लावलेल्या आरशात वळवली. आरशात पाहत एक वार स्वतःला स्मित करण्याचा प्रयत्न करू लागली, कारण तिला त्याच्यासमोर असं तोंड पाडून जायचं नव्हतं. तिला वाईट वाटलंय हे त्याला जाणवू द्यायचं नव्हतं. तिनं बळेत चेहऱ्यावर हास्य आणत आधी तिचा चेहरा ठीक केला आणि चेहऱ्यावर नॉर्मल भाव आणि हास्य आणण्याचा प्रयत्न करू लागली. इकडे केतन तिने ड्रेस बाहेर घालून येण्याची खूपच अगतिकतेने वाट पाहत होता. पर्णी त्या ड्रेसमध्ये कशी दिसेल हे त्याला पाहायचं होतं. त्याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती आणि त्याच विचारात तो इकडून तिकडे अगदी उत्साहितपणे फिरत होता. एक क्षणाला दार उघडत असल्याचं लक्षात येताच त्याची नजर बाथरूमच्या दिशेने गेली आणि त्याची निराशा झाली. पर्णी हातात ड्रेस घेऊन तशीच बाहेर येताना दिसत होती पाहून तो तिच्या जवळ आला. काय झालं, तू घातला नाहीस पर्णी? अहो ही साईज नाही येते मला. काय? अरे यार, असं कसं झालं? इट्स मीन मी चुकीची साईज आणली का? की लार्ज साईज घ्यायला हवी होती मी?
आय एम सॉरी यार पर्णी, आता आता मला खूप वाईट वाटतंय. मला खूप आवडला यार हा तुझ्यासाठी, आणि मी इतक्या प्रेमाने आणला आणि असं झालंय. त्याने हाताची मूठ करत भिंतीवर आपटली. त्याच्या चेहऱ्यावर असंख्य आठ्या पडलेल्या आणि त्याचा चेहराही त्रासिक झालेला पाहून पर्णी म्हणाली, इट्स ओके केतन, तुम्ही इतक्या प्रेमाने आणला होता हे मला माहिती आहे. तुम्हाला मला या ड्रेसमध्ये पाहायचं आहे ना, ठीक आहे, आता नाही बसत आहे, पण लवकरच मी तुम्हाला या ड्रेसमध्ये फिट होऊन दाखवेन, मग तर झालं. ती हसून म्हणाली, आर यू शुअर? हो केतन, हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. ए यार पर्णी, हाऊ स्वीट ऑफ यू, बट रिअली सॉरी यार, तू रागावली नाहीस, मला समजून घेतलंस, थँक्स. तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाला आणि त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. तिने त्याला फक्त त्यावर गोड स्मित दिलं. बरं, मी आलेच, हा नीट ठेवून, तुम्ही झोपा, मी आलेच. हो म्हणत तो बेडवर जाऊन बसला, पण त्याच्या मात्र मनातून जात नव्हतं. त्याला ड्रेसची ती चुकीची साईज आणल्याचं वाईट वाटत होतं आणि स्वतःचाही राग येत होता. पर्णी कपाटामध्ये ड्रेस ठेवत होती, मात्र मनाशी म्हणत होती, राग तर आलाय मला केतन, पण तुमचा नाही, तिचा आलाय, आणि माझी आत्ताची एक चूक किती महागात पडेल मला हेही माहीत आहे. आणि मग जे दृश्य मी अजाणतेपणे पाहिलंय ते घडायला वेळ लागणार नाही, आणि ते मला बिलकुल नकोय. सो मला स्वतःवर कंट्रोल ठेवावाच लागेल, आणि दुसऱ्यावर कंट्रोल ठेवण्यापेक्षा स्वतःवर कंट्रोल ठेवणं मला जास्ती सोपं वाटतंय. तिनं ड्रेस नीट ठेवून दिला आणि केतन जवळ आली. तो अजूनही विचारात हरवलेला तिला कळत होतं त्याला अजूनही वाईट वाटतंय. काय आता कसला विचार चाललाय, झोपा ना. पर्णी, सॉरी ना यार, मला खूप वाईट वाटतंय यार. इट्स ओके, पण मी काय बोलले विसरलात का, मी दाखवेन त्यात ही फिट होऊन. चला सरा तिकडे आता आणि झोपा बरं, आणि उद्या जाऊया ना शॉपिंगला. पण अचानक काय ग हे खरेदीचं ठरलंय, दिवाळीही नाहीये, म्हणत तो डोक्यामागे दोन्ही हात घेऊन आडवा झाला. अहो मला कोर्स जॉईन करायचा आहे, विसरलात का, त्यामुळे काही ड्रेस वगैरे घ्यायचेत, ती बेडवर बसत म्हणाली. अरे हो पर्णी, आणि उद्या मोबाईलही येणार असेल तुझा, मी विसरलोच होतो. त्याला एकदम आठवलं तसा तो एका अंगावर झाला. मग घरी घेतील ना बाबा? हो आता त्यांनाच सांगावं लागेल, पण तुला सगळे सेटिंग्सही करून द्यावे लागतील. नाहीतर एक काम करतो, हे काम कौस्तुभला सांगतो. हो हेच बरं राहील, म्हणजे आपण येईपर्यंत तुझा फोन तुझ्या हातात असेल. केतन विचारात हरवत म्हणाला आणि तीही बेडवर आडवी झाली. तिचं एकदम त्याच्याकडेच लक्ष केलं, काहीतरी मनात चालू असावं त्याचं. त्याला असं विचारात पाहताना हँडसम असलेला आपला नवरा पाहून पर्णीला एक क्षण तिच्या स्वतःचाच हेवा वाटला. नाही, केतन फक्त माझे आहेत, मी माझ्या कोणत्याही गोष्टी शेअर करू शकते कोणाही सोबत, पण माझा नवरा नाही. ती हळूच त्याच्या जवळ सरकली आणि त्याच्या गालाला हात लावला. तेव्हा कुठे त्याने भानावर येत तिच्याकडे पाहिलं आणि तिला पाहत स्मित केलं. त्याचं स्मित पाहून तिच्याही गालात स्मित उमटलं. काय कसला विचार चाललाय तुझा माझ्याकडे पाहून, केतनने विचारलं. काही नाही, चला खूप झोप आली आहे आज, गुड नाईट. गुड नाईट पर्णी, म्हणत त्याने तिला स्वतःकडे खेचलं आणि तिला घट्ट मिठीत घेत डोळे मिटून पडला आणि तिला थोपटतही राहिलेला. पर्णी मात्र आज त्याला अधिकाधिक स्वतःकडे खेचत होती, जणू तिची ही महत्त्वाची गोष्ट तिला आता कुठे हरवण्याचा चान्स कोणालाच द्यायचा नव्हता. सकाळचा नाश्ता झाला आणि आता शॉपिंगला जायचं म्हणून पर्णी आवरायला गेली. ती आवरण्यासाठी कृतीच्या रूममध्ये गेली होती आणि केतन आवरण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये आला. त्याने फक्त शर्ट घातला असेल एवढ्यात त्याच्या मोबाईलचे व्हॉट्सअप नोटिफिकेशन वाजलं. त्याने मोबाईल घेऊन पाहिला तर कियाराचा गुड मॉर्निंगचा मेसेज आलेला. गुड मॉर्निंग, त्यानेही तिला रिप्लाय केला तसा तिचा त्याला पुन्हा मेसेज आला. हे केतन, काय मग ड्रेस आवडला का तुझ्या बायकोला? तिचा पुन्हा मेसेज आलाय पाहून तिला तो रिप्लाय करू लागला. यार कियारा, तिला ती साईज नाही आली, किती वाईट वाटलं माहितीये. ओ सो सॅड. काय रे केतन, तुला एवढी तिची साईज माहिती नाही? मी आपलं मला जे सुचलं ते सांगितलं, आता वाईट वाटलं असेल रे तिला. तिचा समोरून मेसेज आला. इट्स ओके, बरं चल आता जरा घाईत आहे, बोलतो नंतर.
अरे बोल की, तिचा पुन्हा रिप्लाय आला. बोलतो नंतर, बाहेर जायचंय मला जरा, बाय. त्याने तिला मेसेज केला आणि त्यावर तिची नाराजीची इमोजी आली. तो ती पाहत होता आणि त्यावर तिला काय रिप्लाय करावा याचा विचार करत होता. एवढ्यात परणी आत आली. ती आत येताच केतनचं लक्ष अर्थात तिच्याकडे गेलं आणि त्या पर्णीला पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहिला नव्हता. काय झालं असेल ज्यामुळे केतनचा ठोका चुकलाय? पाहूया पुढच्या भागामध्ये. कथा ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.